मित्रांनो, PYQ प्रश्न आपण सिरीज सुरू केली आणि 100% याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण PYQ प्रश्न म्हणजे सातत्यानं येणारे प्रश्न, मग संभाव्यता आहे की पुन्हा येऊ शकतात. आणि म्हणून मित्रांनो, PYQ प्रश्न आपण जी सिरीज सुरू केली याच्या मागे खूप मोठा उद्देश आहे. ठीक आहे, म्हणून कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व. मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नाकडे. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, घोड्याने राजास पाडले या विभक्तीचे प्रकार ओळखा. बघा, तिथं बी इथं ॲज इट इज अंडरलाईन वगैरे काही नाही, मग आपल्याला प्रत्ययावरून ओळखावं लागतंय. ठीक आहे, मग पर्याय आहे तृतीया, त्याचबरोबर षष्टी, त्याचबरोबर चतुर्थी आणि पंचमी. आपण काय करू ता? ठीक आहे, घोड्याने राजास पाडले. ठीक आहे, तर मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता घोड्याने राजास पाडले. ठीक आहे, तर इथं दोन प्रत्यय बघा विभक्तीचे, एक ने आणि एक स, असे दोन प्रत्यय. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर मित्रांनो इथं एक बरोबर येईल तृतीया. कारण घोड्याने शब्दाला ने प्रत्यय लागलाय आणि त्याची विभक्ती आहे मित्रांनो तृतीया. इकडे लक्ष द्या. आता काय याची सांगावं लागली तुम्हाला ते पण सांगतो. ठीक आहे, पाडले क्रियापद आहे, पाड मूळ धातू आहे. कोणाला पाडले? घोड्यास. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, आणि याला जे प्रत्यय लागलाय का याची विभक्ती आहे द्वितीया. काय आहे? द्वितीया. ठीक आहे, मग सला नाते प्रत्यय, स प्रत्यय लागलाय, विभक्ती द्वितीय आहे. याच्यात पुढे द्वितीय ऑप्शन दिसायले का? नाही. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की द्वितीयाचा प्रश्न विचारलेला नव्हता, म्हणूनच राजाने घोड्यास पाडले, डायरेक्ट नेची विभक्ती सांगून टाकायची तृतीया, पुढे बाकी काही बघायचं नाही. आणि मग मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी बी आहे, तृतीयाचे प्रत्यय आहेत ने, ये आणि शी, नेयेशी. त्याचबरोबर षष्टीचे प्रत्यय आहेत मित्रांनो चा, ची आणि चे. ठीक आहे, त्याचबरोबर चतुर्थीचे प्रत्यय आहेत स, ला, ना आणि ते. त्याचबरोबर पंचमीचे प्रत्यय आहेत मित्रांनो ऊन आणि हुन. तुम्हाला इतका फायदा होणार आहे मित्रांनो, तुम्हाला पाठच होणार. मराठी म्हणले की तुम्हाला चेहरा माझाच आठवला पाहिजे. का म्हणालो माहितीये का? कारण मी एक तर एखाद्या गोष्टीत जात नाही, गेलं की त्या शेवट करीत असतो. सिरीज म्हणजे भुगाच, सातत्याने येणारे प्रश्न, रिपीटच. पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते? भावे प्रयोगाचं वाक्य सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते? आता तुम्हाला मी डायरेक्टही सांगू शकतो, पण आपण प्रत्येक प्रश्न पाहता. तिने गाणे म्हटले. मित्रांनो, म्हटले क्रियापद आहे, मठ मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारता. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. म्हणणारी कोण आहे? ती. वाक्याचा मित्रांनो कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा? कर्ता. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय असला की कर्तरी प्रयोग होत नाही, कारण तुमच्या समोर इथं ने प्रत्यय लागलाय बघा. ठीक आहे मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारू आपण काय ने. कशाने प्रश्न विचारायचा आहे? काय ने. काय म्हटलंय? गाणं, आणि गाणं वाक्याचं कर्म आहे. कोण आहे वाक्याचं? कर्म. मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. म्हणजेच मला असं म्हणायचंय, आपल्याला ओळखायला काय सांगितलंय? भाव्य प्रयोग. म्हणजे हे आपलं उत्तर नाही मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं, प्रभा भराभरा चालते. मित्रांनो, चालते क्रियापद आहे, चाल मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारता. कशाने प्रश्न विचारायचा? कोणने. चालणारी कोण आहे? प्रभा. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि मित्रांनो कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. म्हणजे हे पण उत्तर आपलं नाही मित्रांनो, कारण कर्त्याला प्रत्यय नसला की दुसरा प्रयोग होत नाही, कर्तरीच होते. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, अमृता आंबे खाते. खाते क्रियापद आहे, खा मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. मग
खाणारी कोण? अमृता वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे वाक्याचा कर्ता? मग कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, ते आपलं उत्तर नाही. आपल्या उत्तरावर येऊ आता. आता आपलं उत्तर सापडत आहे. रामाने रावणास मारले. मित्रांनो, मारले हे क्रियापद आहे. मार हा मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. मग मारणारा कोण? रामाने. कोणे वाक्याचा कर्ता. कोणे वाक्याचा कर्ता. मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. विषय संपला. दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला. कोणाला. कोणाला मारले? रावणास मारले. कोणाला मारले? रावणास. आणि रावणास हे वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. आणि मला असं वाटायलंय कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. झाला भाव्य प्रयोग आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. विषय संपला. रामाने रावणास मारले. कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय, भाव्य प्रयोग. विषय संपला. परीक्षेच्या अनुषंगाने सांगतो. डायरेक्ट भाव्य प्रयोग म्हणलं की तुम्ही बघायचं अगोदर कर्ता ओळखायचा, प्रत्यय आहे, कर्तरी नाही. कर्म ओळखायचं, प्रत्यय आहे, कर्मणी नाही. झाला भाव्य प्रयोग. ऑप्शन सांगून पुढे जाणं. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. परवानगी शिवाय आत येऊ नये. आत येऊ नये. येऊ नये म्हणायला. परवानगी नसेल तर आत यायचं नाही. आणि काय म्हणतंय? या वाक्यामधील वाक्य प्रकार ओळखायचा आपल्याला. कोणतं वाक्य म्हणता येतं मित्रांनो? साहजिक आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी. परवानगी शिवाय आत यायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते? शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते? शब्दशक्तींचा एक भाग आहे हे. ठीक आहे. तर मित्रांनो, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या शक्ती आहेत. पण अव्यय ही एक अविकारी जात आहे. ठीक आहे. आणि मग अव्ययामध्ये 4 जाती येतात. किती जाती येतात? 4 जाती येतात. शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि त्याचबरोबर मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय एक होते. ठीक आहे. त्यानंतर मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी या वाक्याचा अलंकार ओळखा. मित्रांनो, अलंकार ओळखत असताना एक गोष्ट सांगतो तुम्हाला. असं सारखी वगैरे जर आलं तुम्हाला, सम, समान, सारखी, ठीक आहे, सारखा, असे जर शब्द आले का अलंकार एकच होते. त्या अलंकाराचं नाव आहे उपमा अलंकार. ठीक आहे. बघा ना, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. हे जे घरे आहेत ना मुंबईची, यांची तुलना कोणासंग केली? कबुतरांच्या खुराड्यासंग. मग उपमेय हे, उपमेयाची तुलना जेव्हा उपमानासोबत केली जाते, त्या दोघांमध्ये उपमेय आणि उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो का, तेव्हा अलंकार कोणता होतोय? उपमा अलंकार होतोय. पण आपण तितकं डोकं लावायचं नाही मित्रांनो. साधा विषय आहे. सारखा, सारखी, सम असे शब्द दिसले की डायरेक्ट उपमा अलंकार सांगायचा. एकदम सोपं ट्रिकवर जायचंय आपल्याला. सद्गुण. सद्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ठीक आहे. सद्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, दुर्गुण. जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? याचा अर्थ सांगायचा आहे. तर मित्रांनो, जिभेला हाड नसणे म्हणजे हे निरास फॉक्कान हाणायला पाहिजे बघा. काय बघा, जिभेमध्ये हाड नसणे म्हणून. याचं उत्तर पोरे बरोबर करतील बरं. हे पर्याय त्याला हे होणार नाही. जीभ वाचवणे, जीभ चावणे म्हणे हेही होणार नाही. वाटेल ते बोलणे. जिभेला हाड नाही काही बोलायचं, काही संबंध नाही. ठीक आहे. शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? ठीक आहे मित्रांनो, क्रियापद तर ते होणार नाही, कारण होता क्रियापद आहे. सर्वनाम बी होणार नाही, नामाच्या ऐवजी येत आहे. ठीक आहे मित्रांनो, ते नामही होणार नाही, ते होईल विशेषण. इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला म्हणलं शिपाई शूर, इकडे घेऊन दाखवतो मी, तुमच्या लक्षात येते. शिपाई शूर. मित्रांनो, शिपाई हे नाम आहे. कसा आहे शिपाई? शूर. मग शूर या शब्दाने शिपायाबद्दल माहिती दिली.
म्हणून विशेषण आहे, विशेषण. आणि नामाच्या नंतर येऊन दिली म्हणून आधिविशेषण आहे. कोण येते? आधिविशेषण. आधिविशेषण आहे. कोण येते? आधिविशेषण. हे जरी कोणाला असतं तर सॉरी, याला आपण विधिविशेषण म्हणू. काय म्हणता येईल आपल्याला? विधिविशेषण. लक्ष द्या. शिपाई शूर, शिपाई शूर. मग शूर शब्दानं शिपायाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. नामाच्या नंतर येऊन माहिती दिली म्हणून आहे विधिविशेषण. कोण आहे ते? विधिविशेषण आहे, विधिविशेषण. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, हे जर इकून आलं असतं विशेषण तर त्याला आधिविशेषण. विशेषण जर नामाच्या अगोदर आलं त्याला आधिविशेषण म्हणतात, नामाच्या नंतर गेलं तर त्याला विधिविशेषण म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. 3 रस्ते एकवटतात ती जागा. 3 रस्ते एकवटतात ती जागा काय असते सांगा म्हणते. 3 रस्ते जिथं मिळतात एकूण एकाला त्याला तिढा असं म्हणतात. काय म्हणतात? तिढा. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण समूहदर्शक शब्द ओळखा. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण काय असते? त्याला मित्रांनो तितिक्षा असं म्हणतात. हाल अपेष्टा सहन करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणायचं? तितिक्षा. आणि हाल अपेष्टा सहन केव्हा करते माणूस? जेव्हा वाईट दिवस असतात. वाईट दिवस यायला पाहिजे माणसावर. ठीक आहे. तिथून पुढे मग एकदा वाईट दिवस गेले की पुन्हा वाईट दिवस येतच नाहीत मग. ठीक आहे. आणि महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचंय. महाप्राण असणारे व्यंजन मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे. श. श हे कोण आहे? महाप्राण व्यंजन आहे. इकडे लक्ष द्या. मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण 3 व्यंजन आहेत. मूळ महाप्राण किती? 3. श, श, स. आणि एकूण महाप्राण जर विचारले मित्रांनो तर 14 सांगायचे. मूळ महाप्राण 3 आणि एकूण महाप्राण 14. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? अनेक वचनी शब्द कोणता आहे म्हणाले. ठीक आहे मित्रांनो, एक पाखरू अनेक पाखरे म्हणजे एक वचन आहे. एक पिसू अनेक पिसवा एक वचन आहे. एक सासू अनेक सासवा एक वचन आहे. एक आसरू अनेक आसरू. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. एक वचनात बी सेम आहे आणि एक वचनात बी सेम आहे, पण बाकीचे सगळे एक वचनी आहेत. प्रश्न घुमून फिरून असते नियमानं. आसरू आपल्याला आठवते आसरे, तसं नाही. वीट या शब्दाचे सामान्य रूप कोणते? वीट या शब्दाचे सामान्य रूप कोणते म्हणाले? वीट या शब्दाचं सामान्य रूप. तर मित्रांनो ए व बी दोन्ही बरोबर आहे म्हणजेच सी बरोबर आहे. लक्षात घ्या. सा प्रत्यय लावताना वीटचं विटे झाले आणि चा प्रत्यय लावताना वीटचं विटा झाले. ठीक आहे. विषय संपला. ठीक आहे. त्यानंतर गत्यंतर शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा. गत्यंतर शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा. मित्रांनो याची आपण फोड करू. गती अधिक अंतर. गती अधिक अंतर. इकडे लक्ष द्या. इथं ई स्वर आहे, इथं अस्वर आहे. ईच्या पुढं इकडे पहा, ईच्या पुढं अस्वर आहे. ठीक आहे मित्रांनो, याचं य बनतंय. काय बनतंय? य. ह्या ईचं काय बनतंय? य. या अ मध्ये ते मिसळतंय आणि त्याचं पूर्ण य बनतंय. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. काय सांगायलो? फोड सांगायलो. गती अधिक अंतर. इथं ई स्वर आहे, इथं अस्वर आहे. ईच्या पुढं अस्वर आलाय. ईचं काय बनन? ईचं य बनलंय अर्ध. त्याच्यामध्ये हा अ मिसळणार आणि दिसताना असं दिसणार. आणि मग ग जशास तसा. इथं अ ई गेला अ गेला कारण खाली काढेत. मग इथं त अर्धा आहे त्याच्यात य मिसळा. ग त्यन. हे डॉट जशास तसा. अ घ्यायला जमणार नाही. गती अधिक अंतर गत्यंतर. आणि संधीचं नाव आहे मित्रांनो यनादे स्वर संधी. कुठं संधी झाली? ह्या इतक्यातच संधी झालेली आहे. आणि मग त्याच जर लेवलचं आपलं उदाहरण घ्यायचं असेल मित्रांनो तर आपल्याला अत्यानंद घेता येते. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. कसं होईल मित्रांनो? अति अति अधिक आनंद. अति अधिक आनंद. इथं कोण आहे? ई स्वर. इथं कोण आहे? आ स्वर. ईच्या पुढे जर आ आला तर ईचं य बनतंय अर्ध. हे आ जशास तसा. हा आ या अर्ध्या य मध्ये मिसळतंय त्याचं आ बनतंय मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. ई गेला आ गेला. अ जशास तसा. इथं त अर्धा आहे आ मिसळा.
सॉरी या य मध्ये जेव्हा आ मिसळते तेव्हा त्याचं या बनतंय. ठीक आहे. इथं अ स्वर आहे, इथं अर्धा त, त्याच्यात या मिसळा अ त्या. आ घ्यायला जमणार नाही, खाली गेलाय नंद. अति अधिक आनंद अत्यानंद. आणि संधीचं नाव आहे मित्रांनो यनादे स्वर संधी. काय नाव आहे? यनादे स्वर संधी. विषय संपला. बघता क्षणी तुम्हाला फोड करता यायला पाहिजे, कारण म्हणजे तुम्ही रट्टा मारायला कशाला रट्टा मारणार तुम्ही? सोपा विषय नाही. ठीक आहे. यशधन या विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता? यशधन या विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता? ऑप्शन नंबर मित्रांनो डी बरोबर आहे, यशोधन. इकडे लक्ष द्या कसं केलंय मित्रांनो, पहा. यश लय खतरनाक आहे रे मित्रांनो. यश अधिक धन, यश अधिक धन. लक्ष द्या, इथं 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 अस्वर आहे, विसर्गाच्या पूर्वी अस्वर आहे, विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आहे. ठीक आहे. असं जर झालं, ठीक आहे, तर या विसर्गाचा मित्रांनो या विसर्गाचा ऊ होतो, पाठीमागील अ मध्ये मिसळतो आणि त्याचा ओ होतो. इकडं पहा, यशधन. असं जर इथं कोणी अस्वर, इथं अस्वर होता, इथं ध अच्या पुढं जर मृदुव्यंजन आलं तर विसर्गाचा ऊ होतंय, पाठीमागील ह्या अ मध्ये मिसळते, त्याचा काय होतंय? ओ. आणि मग य जशास तसा. ठीक आहे. इथं श मध्ये ओ मिसळा, य शो. आणि ध न याला म्हणतात विसर्ग उकार संधी. आणि पागल होते माणूस. सोपा विषय नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं मी अजूनही सांगत असतो, आमचे ग्राउंडवर सकाळी मुलं पळणारे, पोलीस भरतीचे मुलं सकाळी ग्राउंडवर पळायचंय. उन्हाळा नाही, हिवाळा नाही, पावसाळा पण नाही, परिस्थिती नाही. पुन्हा त्याचबरोबर सारखे टोमणे येत, कारण प्रत्येक जण म्हणतंय हे काही लागत नाही आणि हे असंच करतंय तसंच करतंय. म्हणून आमच्या पोलीस भरतीच्या पोरायला खरंच मनातून सेल्यूट आहे, कारण ग्राउंड करायचंय, परिस्थितीला सामोर जायचंय, दिवसभर लॅबमध्ये बसायचंय. आणि जे तुमच्या जे मनाचे तार, इतका त्रास असते माणसाला दिवसभर लॅबमध्ये बसणं म्हणजे जोक नाही. जे गावात बसून म्हणालेत ना हे ना काहीच केलं नाही, तू फक्त बापू अर्धा तास लॅबमध्ये बस, मग तुला तुही अवकात कळते. कारण पोलीस भरतीच्या पोराला जेव्हा तू नाव ठेवलास ना, जेव्हा ते दिवस जर 16 घंटे जेव्हा बसते ना, तेव्हा कळते काय माय वाजतीत. म्हणून विषय असा आहे, जे गावातले हे जे रिकामी तिकडे येत नाही, हे घाबरू काहीच करीत नाही, हे असंच नाही. फक्त एकदा फक्त लॅबमध्ये बसा घंटाभर, मग तर तुम्हाला व्याचापात्या उचापात्या काढायची सवय. तिथं हू पण म्हणायला जमत नाही. मग तुमच्यासारखे असे निरा संपलेले हे काहीच करीत नाही म्हणताय ना. आणि जेव्हा एखादं भरती करणारं पोरग, अरे तुमच्यापेक्षा वाट्यावर बसण्यापेक्षा तर त्यानं काहीतरी करून दाखवले ना, मग त्याला एकच पर्याय, तुमच्यासारख्या संपलेल्यापासून दूर जायचं, तुम्हाला बोलायचंच नाही. म्हणून तर चांगले पोरं बघा तुम्ही कोणालाच बोलत ते, नियमानं ते पुढे पाहिजेत, बोलत नाहीत कोणाला, कारण त्याचे विचार मॅच होत नाहीत ना, हे निरा संपलेले. म्हणून सांगणं ह्या रिकाम्याला या की पोलीस भरतीच्या पोराला जेव्हा तुम्ही बोलतात ना, तेव्हा 10 वेळा विचार करा, कारण त्याची जी मेहनत आहे, कसरत आहे, त्याला सेल्यूट आहे, मनातून सेल्यूट आहे. जेव्हा पोरग सकाळी पळतंय ग्राउंडवर, इव्हिनिंगला पळतंय, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवावं लागते, एकदा गोळा फेकून पाय, मग कशी माय वाजती कळते. त्याच्यामुळे पोलीस भरती बोलणाऱ्या ह्या रिकाम्याला सांगायलो, कधी पण विचार करून बोला जरस. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, खालीलपैकी विशेष नाम कोणते, हा आपल्या समोर एक प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, गंगा हे पहिलंच नाव विशेष नाम आहे. गंगा कोण आहे? विशेष नाम. ठीक आहे. वात्सल्य हे भाववाचक नाम आहे, सैन्य हे समूहदर्शक नाम आहे, आणि त्याचबरोबर माणूस हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. नामाच्या जागी वापर केलेला शब्द कोणता? नामाच्या जागी वापर केलेला शब्द कोणता? तर मित्रांनो, त्याचं नाव आहे सर्वनाम. राम शाळेत जातो, तो नेहमी वर्गात पहिला येतो, रामच्या ऐवजी तो वापरलाय. ठीक आहे. खालीलपैकी नामसाधित अव्यय कोणते? खालीलपैकी
नामसाधित अव्यय कोणते म्हणते? असं अव्यय ओळखा जे नामापासून बनलेले. आणि मित्रांनो हे तिघच्या तिघही हे आहे शब्दयोगी अव्यय. काय आहेत ते? शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येतात आणि तिघही नामापासून बनलेले. ठीक आहे. कडे कड पासून बनलेले, प्रमाणे प्रमाण पासून बनलेले, विषयी विषय पासून बनलेले. तिघही शब्दाला जोडून येतात, तिघही शब्दयोगी अव्यय आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो सांगायचा विषय असा आहे तिघही नामापासून बनलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, सर्व बरोबर. प्रत्यय हा शब्दांच्या डॅश डॅश असतो तर मित्रांनो शेवटी लागतो. केव्हा लागतो? शेवटी. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला रामाने, काय म्हणलंय? रामाने. आणि मग मित्रांनो प्रत्यय नेहमी शेवटी लागतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेवटी ने प्रत्यय लागलाय. हा ने हा प्रत्यय, राम शब्द आहे, ने प्रत्यय. ठीक आहे. खालील पर्याय उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. खालील पर्याय उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. पूर्वरूप म्हणाले. ठीक आहे. तर मित्रांनो डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला, चांगलेसे. इकडे पहा, विषय असा आहे चांगले अधिक असे. चांगले अधिक असे. इथं कोण आहे? ये स्वर. इथं कोण आहे? अस्वर. जर आपण यांना डायरेक्टच बोललो, इकडे पहा इथं काही नाही, यांना आपण डायरेक्ट वाचा चांगलेसे. चांगलेसे का चांगले असे? नाही, चांगलेसे म्हणजे याला आपण काढून टाकले. कसं होईल? चांगले इथपर्यंत आलो आणि डायरेक्ट से. मला सांगा पूर्वस्वर कायम ठेवलाय का? पर पर म्हणजे दुसरा. पूर्वस्वर कायम ठेवलाय आणि म्हणून संधीचं नाव आहे पूर्वरूप स्वर संधी. ठीक आहे. श्रवण. श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रवण या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आहे श्रवणीय. श्रवणीय मध्ये ई प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. आणि मग श्रवणीय जे काय असं आवाज वगैरे विशेषण आहे. खालील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. खालील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे मित्रांनो. असा अव्यय ओळखा जे केवल प्रयोगी. ऑप्शन नंबर 1 अबब. अबब हे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. आणि हे उभयान्वयी अव्यय, कारण उभयान्वयी अव्यय, जाईल हे क्रियापद आहे. बेडूक. बेडूक या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, बेडका. जे वाटत नाही तेच आहे. ला प्रत्यय लावा. बेडूकला नाही, बेडका ला. मग ला प्रत्यय लावताना बेडूकचं काय झालंय? बेडका. आणि मित्रांनो तेच आपलं उत्तर आहे. काळ ओळखा. काळ ओळखा. परीक्षा संपताच मी खूप खेळेन. बरं, मी खूप खेळेन म्हण. काळ ओळखत असताना क्रियापदावरून काळ ओळखायचं असते मित्रांनो. वर्तमान काळ कधीच होणार नाही, भूतकाळ बी नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, भविष्यकाळ. खूप खेळेन भविष्यामध्ये. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. मित्रांनो उगवतो हे क्रियापद आहे. उगवतो कोण आहे? क्रियापद. क्रियापदाला पर्यायी नाव आहे विधेय. काय नाव आहे? विधेय. मित्रांनो विधेय विस्तार म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द विधेय विस्ताराचं कार्य करतात आणि वाक्यातलं क्रियाविशेषण शोधायचं आणि त्याला विधेय विस्तार म्हणायचं. आणि म्हणून मित्रांनो जर आपण पाहिलं, आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. उगवतो क्रियापद, उगव मूळ धातू. मला एवढं सांगा, उगवणारा कोण आहे? सूर्य. याचं आपल्याला काही घेण देण नाही. ठीक आहे. कोठे उगवतो? पूर्वेला. ठीक आहे. केव्हा उगवतो? रोज. मग कोठे आणि केव्हाचं उत्तर रोज पूर्वेला आले बघा. कोठे उगवतो? पूर्वेला. केव्हा उगवतो? रोज. आणि कोठे आणि केव्हाचं उत्तर क्रियाविशेषण असते. आणि वाक्यातली क्रियाविशेषणे कोणाचं कार्य करतात? विधेय विस्ताराचं कार्य करतात. आणि म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, रोज पूर्वेला. खतरनाक फायदा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. एक एक कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायची. तर मित्रांनो चला पानावर चला पानावर बसा म्हणल्याच्या नंतर कोणी पानावर बसत नाही. ऐकणाऱ्याच्या लक्षात येतंय की पानाच्या शेजारी बसायचंय. ठीक आहे. मग दुसरा अर्थ जेव्हा लक्षात येते का तेव्हा त्याला लक्षार्थ म्हणतात. आणि म्हणून इथं लक्षार्थ व्यक्त झालाय. चला पानावर बसा का? पानावर जाऊन बसतो का आपण? नाही.
पानाच्या शेजारी बसायचंय. हा लक्षार्थ ऐकणाऱ्या लक्षात येतंय म्हणून लक्षार्थ आहे. घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला. रस ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे? रस. मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, शांत रस आहे. किती पैसा कमवा, काय करायचे ते करा, काही कुठाने करा, पण थोडं मन शांत करण्यासाठी तुम्हाला देवाच्या मंदिरातच जावं लागतं. कोणी किती मंदिर संपलेले देव नाही काय म्हणायचे तर मन, पण ते तिथून पाहलाय ते आहे म्हणून सगळ्या गोष्टी चालल्यात. प्रत्येकाच्या कर्मावर त्याचं लक्ष आहे. तुमच्या कर्माची परतफेड तुम्हाला लगेच येते म्हणजे याचा अर्थ देव आहे. एखादी गोष्ट दिसत नाही म्हणजे ती नाही अशातला अर्थ नाही. आपण अमेरिका पाहिली नाही म्हणून अमेरिका नाही का? म्हणून जे बी रिकामी लोक आहेत, जे बी म्हणे देव नाहीत, त्या लोकांना सांगणे जेव्हा माणसाला अनुभव येते का तेव्हा कळते देव आहे का नाही. तर जी गोष्ट पाहिली नाही ती नाही म्हणणं ही गोष्ट चुकीची आहे. ती प्रत्यक्षात अनुभवावं लागते. ठीक आहे. आणि मग शांतरस काय सांगतंय? मनाची शांतता कुठं होती किंवा जेव्हा आपण एखाद्या देवाला प्रार्थना करतो. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये 9 रस आहेत मित्रांनो. किती रस आहेत? 9 रस. त्याच्यापैकी हे एक आहे शांत रस. ठीक आहे. मग काय बघा ना, घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला. सगळ्यात भारी तुम्हाला अजून सांगतो, खेड्यापाड्यानं किंवा कुठेही बघा तुम्ही सकाळी काकडा होते बघा, काकडा भजन इतकं भारी वाटतंय मित्रांनो. म्हणजे म्हणजे मनाची श्रीमंती किंवा आनंदाची श्रीमंती वेगळाच विषय. पैसा विषय नाही म्हणत नाही. पुरुषार्थ आहे आपला, ते कमीनं कमावं लागणं आपल्याला लागणारी गोष्ट आहे. पण सांगायचं तात्पर्य असं आहे, एक देवाच्या भक्तीमध्ये एक वेगळा विषय बरं का मित्रांनो. खेड्यापाड्यानं काकडा गिकडा होतंय, लय आनंद त्या टायमाला फक्त. पण आपण उठायलेत 9ला, काकडा सकाळी 4ला सुरू होते आणि 5ला संपते. 9ला उठून 11ला आंघोळ आपली, कावा काकडा ऐकाव म्हणजे आपलाच विषय सांगायलो. त्याच्यासाठी त्याग आहे. जे बी लोक करतील त्यांना खरंच मनातून म्हणजे सेल्यूट आहे. कारण एवढ्या गोष्टी सहज सोप्या नसत्या. ज्या बी गोष्टी भारी करायच्या त्याग आहे, पण आळस करायला त्याग नाही. तुम्हाला काम करायचंय त्याग करावं लागतंय. तुम्हाला बॉडी बनवायची जिम लावावं लागते, पण तुम्हाला झोपायला त्याग नाही. हा झोपा कवर बी. म्हणून चांगल्या गोष्टीला कष्ट लावलेले आहेत, चुकीच्या गोष्टीला नाही. आणि म्हणून मित्रांनो देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्या त्याच्या आस्थेचा विषय. पण मनाला शांतता वाटवायची असेल तर मग हे बाप आहे, तिथं आपल्याला नतमस्तक व्हावंच लागतं. ठीक आहे. 11वा रुद्र म्हणजे डॅश डॅश होय मित्रांनो. 11वा रुद्र म्हणजेच काय तर तापट माणूस. ठीक आहे. सुसंवाद. सुसंवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ठीक आहे. तर मित्रांनो त्याचा अर्थ होतोय विसंवाद. ऑप्शन नंबर 4. खालील शब्दातील शुद्ध रूप ओळखा. शुद्ध रूप ओळखायचं मित्रांनो. संस्कार. असं वाटतंय की संस्कार म्हणावं, संस्कार, तसं नाही, संस्कार. कोल्ह्याची डॅश डॅश असते तर कोल्ह्याची मित्रांनो कोलेकुई असते. ऑप्शन नंबर 4. पांढरा कावळा. पांढरा कावळा या शब्दाचा अर्थ ओळखा. पांढरा कावळा मित्रांनो निसर्गात नसलेली वस्तू. न खात्या देवाला निवद दाखिली म्हणतात. एखादं बाहेर जेवत नाही त्याला म्हणजे जेवायला जाऊ, जे जेवायला जाते त्याला निन. म्हणजे असे जेव्हा तुम्ही जेवण जगत असता का तेव्हा लय खतरनाक अनुभव, लय तरीचे लोक आहेत. उगं म्हणून बघा एखाद्या लग्नाला सांगायचं आणि मला याच होतं तुझ्या लग्नाला, काय सांगितलंच नाही. आणि सांगितल्या मर इकडेच, सांगितल्या येणारच नाही. पण फक्त तुम्ही विसरा मी येणार होतो बरं लग्नाला तुझ्या, तुम्हाला सांगितलं नाही आणि मी अगोदरपासूनच ठरेल तर 17 कामं सोडून येणार होतो. इतका जवळचा होता तर याच ना मग. पण तसं नाही. न खात्या देवाला निवद दाखवायचा. म्हणजे ज्याला बाहेर जेवायला जमत नाही त्याला म्हणजे चल जेवायला. मी अशी रिकामी लोक. ठीक आहे. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड. तर मित्रांनो भारूड हे संत एकनाथ महाराजांनी रूढ केलेला आहे. सप्तमी भक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी भक्तीचे प्रत्यय ओळखा. लास्टचा प्रयत्न मित्रांनो. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. त ई आ. मित्रांनो सलाते. सलाते हे द्वितीया ऑब्लिक चतुर्थीचे प्रत्यय आहेत. त्याचबरोबर नेशी मित्रांनो तृतीयाचे प्रत्यय आहेत. त्याचबरोबर त ई आ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत आणि चाचीचे हे मित्रांनो षष्ठीचे प्रत्यय आहेत.
कशाचे प्रत्यय येतं? षष्ठी. मित्रांनो, अतिशय छान प्रकारे 50 प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलं आपण, फक्त सोडून पुढे गेलो नाहीत. ठीक आहे. त्यामुळं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.